निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ड विभाग नाशिक कार्यालयाची नाशिक महानगरपालिका निवडणूक 2025 नाताळ व 31 डिसेंबर नववर्षाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील अवैधरित्या मद्याची विक्री वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक कारवाई. दिनांक 22/12/2025 रोजी या कार्यालयास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार ठाणापाडा हर्सूल रोड लगत यशवंत ढाबा समोर दलपतपूर शिवार दलपतपूर तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक मार्गे नाशिक येथे येत असताना महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 नुसार वाहन तपासणी सापळा रचला असता संशयित एक चारचाकी हुंडाई कंपनी निर्मित i20 वाहन तपासणी काम थांबविले असता सदर वाहनाच्या पुढील दर्शनी बाजूस MH15 GR 5320 असा प्रादेशिक परिवहन क्रमांक नमूद होता. सदरच्या वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला दमण दीव व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीस असलेल्या विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे एकूण 73 बॉक्स तसेच 4 बनावट नंबर प्लेट आढळून आल्याने वाहन चालक इसम नामे मयूरभाई भगुभाई पटेल वय 33 वर्ष याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदरील मद्यसाठा आणि तो मद्यसाठा वाहतूक करणारे वाहन तसेच आरोपीच्या ताब्यातील 2 भ्रमणध्वनी संच असला एकूण 14,100,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपीच्या ताबे कब्जातून जप्त करण्यात आला. सदर कारवाई निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क ड विभाग NH गोसावी तसेच दुय्यम निरीक्षक RN सोनार SR इंगळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक हेमंत नेहरे, जवान सर्वश्री SA माने, उर्वेश देशमुख, लक्ष्मीकांत हिरे, स्वप्नील सूर्यवंशी व वाहन चालक महेश खामकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदर दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास NH गोसावी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ड विभाग नाशिक हे करीत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.